मित्रमंडळ आहे त्याचा खूप असा सुंदर देखावा आहे। बाप्पांची खूप सुबक अशी मूर्ती आहे, रेखीव मूर्ती, त्याचे दागिने सगळंच काही आकर्षक आहे। तर या सर्वांविषयी आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपलं नाव? आदित्य खरे, मी या मंडळाचा कार्यकर्ता आहे। हे मंडळ हा सुंदर देखावा याच्याविषयी आपण सांगू। बरं, हा सुंदर देखावा आपण स्वर्णगिरी मंदिर तेलंगणा येथील सादर केलेला असून या मंडळाला या यंदाच्या वर्षी 75 वर्ष पूर्ण झालेली आहे। त्या संदर्भात 2024 साली तेलंगणामध्ये हे जे स्वर्णगिरी व्यंकटेश मंदिर हे जे नवीन झालेलं होतं तर त्याची पहिल्यांदाच प्रतिकृती आपण अख्ख्या पुण्यात ही सादर केलेली आहे। खूप सुबक आणि दगडी आहे विशेष म्हणजे नाही, हे सगळं फायबरचं काम आहे। हे आर्टिस्ट आपले बेंगलोरचे आहेत सगळे कारागीर, तर बेंगलोर वरनं आपण बनवून घेऊन हे आपण सगळं तयार करून इथे मागून घेतलेलं आहे। पण खरंच एक एक मूर्ती अगदी सुबक आणि रेखीव आहे। हो, आपल्याला या देखाव्या संदर्भात सांगायचं झालं तर आपण विष्णूंच्या मूर्ती बरोबर जे दक्षिण भारतात जे आपल्याला प्राचीन मूर्त्या असतात किंवा भगवान विष्णूंचे जे अवतार आहेत किंवा त्यांच्या सभोवतालच्या ज्या मूर्त्या दासी या सगळ्या आपण या मूर्त्यांमध्ये आकारे सादर केलेले आहे। आणि ते भगवान विष्णूंचीच मूर्ती आपण स्थापन केलेली आहे। हो, भगवान विष्णूंची। त्या मूर्तीविषयी काय सांगणार? त्या मूर्तीविषयी सांगायचं झालं तर ते अख्ख्या भारतात पहिल्यांदाच स्वर्णगिरी मंदिर आहे। भगवान विष्णू हे पाण्यामध्ये आहेत आणि ते पाण्यामध्ये विष्णू भगवान आपण इथे सादर केलेले आहे। खूप छान वाटतंय ते बघायला। हो, म्हणजे आपल्याला बाप्पांसोबत भगवान विष्णूचं इथे दर्शन होतंय दर्शन आणि आपलं मंडळ आपण म्हटलं की 75 वर्ष जुनं आहे। हो, 75 वर्ष। या वर्षी काय वैशिष्ट्य आहे, काय वैशिष्ट्य या वर्षी नाही तर गेले जवळजवळ आपण 75 वर्ष म्हणजे त्यातले नाही म्हटलं तरी 30 ते 40 वर्ष आपण सामाजिक उपक्रम राबवतो। वर्षभरात कुठल्या समजा पावसाळ्यात झालं, हिवाळ्यात झालं, कुठेही महाराष्ट्रात भारतात आपण समजा कुठली आपत्ती आली तर त्या गावांना आपण व्हिजिट देऊन तिथे आपण वेगवेगळी प्रकारची जी पाहिजे तशी मदत करतो। या सगळ्या गोष्टींची आपण कुठेही ऍडव्हर्टाईज करत नाही। त्याच्यानंतर कन्याशाळा म्हणून आपल्या समोरच आहे, तिथे आपण 10 मुली दरवर्षी दत्तक घेतो, त्यांचं शिक्षणाचा खर्च करतो व सामाजिक व आरोग्य हे असे सगळे उपक्रम आपल्या वर्षभरात पूर्णपणे चालू असतात। म्हणजे हे सगळ्या मंडळांचं एक वैशिष्ट्य आहे। ज्या ज्या मंडळांना मी घेतो प्रत्येक मंडळ सामाजिक बांधिलकी जपत आहे आणि जेवढं होईल तेवढं समाजासाठी समाजकार्य आपल्या हातून घडत असतं, हे खूप विशेष आहे। आपलं काही वैशिष्ट्य सांगू शकता का? बाल विकास मंडळ हे नाव कसं आहे? बाल विकास मित्र मंडळ म्हणजे इथं काय झालं की पहिलं या मंडळाचं नाव गुरुदत्त मित्र मंडळ होतं, पण जसे जसे जी मुलं एकत्र यायला लागली त्याच्यातून जी प्रचिती घडत चालली मित्रांमध्ये त्याप्रमाणे याच्यावर आपण हे नाव ठेवलेलं आहे बाल विकास। खरंच म्हणजे आपला देखावा तर खूप सुबक आहे, आपलं कार्यही तसं उत्तम आहे। तर भविष्यात हे कार्य समाजकार्य आपल्या मंडळाकडनं असंच घडत राहो ही सदिच्छा आणि शुभेच्छा। तुमचेही खूप धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया।